नमस्कार पवार साहेब. नमस्कार. आम्ही आज जे आलेले चौदरवाडीमधले राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर मुंबई थरकत राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझरच्या मुंबई कार्यालयामध्ये आणि पूर्ण महाराष्ट्र नव्हे देशामध्ये ज्यांनी अत्यंत उत्कृष्टपणे काम केलं त्यांचे हे चौदरवाडी तालुका फलटण इथली जी शेती आहे त्या शेतीवर आम्हाला अशी माहिती मिळाली होती की तुर्की बाजरीचं बियाणं त्यांनी आणलेलं आहे आणि तुर्की बाजरी इथं त्यांच्या शेतामध्ये त्यांनी पेरलेली आहे. आता आपण बघितल्यानंतर खरंच आनंदित आणि उत्साही होतो जेव्हा अशा प्रकारचं पीक आपण बघतो. साहेब नमस्कार. नमस्कार. आता आपण हे जे आपल्याला जी तुर्की बाजरी आपण जी केली ही तर कुठे आणि कशी माहिती मिळाली होती आपल्याला? नाही, प्रथमतः ही एका व्हिडिओवर मला माहिती मिळाली की धुळ्यामध्ये डॉक्टर जैन म्हणून आहेत, त्यांनी ही बाजरी केली होती आणि म्हणून त्यांना मी फोन केला आणि त्यांनी मला ती पाठवून दिली. तेव्हा ती ही 1 एकर शेती त्या बाजरीची मी केली. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे हे 2.5 पट उत्पादन या बाजरीतून येतं. त्यामुळे मी म्हणलं की ह्याचा प्रयोग आपण करावा इथे, म्हणून केलेलं आहे. आता हे आपण बघितलं बघा, हे बघा शेतकरी बांधवांनो, ह्याचं कणीस बघा. आपण हे बाजरीचं कणीस जर आपण पाहिलं तर किती उंची जी आहे त्याची आणि ह्या कणसाची त्यामध्ये असलेलं बियाणं म्हणजे आपण रेग्युलर जी बाजरी करतो कोणतीही असू देत बियाणं आपल्याकडे जे उपलब्ध आहे महाराष्ट्रामध्ये तर ते करत असताना ह्याच्या चौपट बाजरीचं कणीस ह्याची उंची आहे. त्याच्यामध्ये दाणे पण तेवढेच आहेत. बियाण्याची प्रत जे आहे आत असलेली अत्यंत सुंदर आहे त्यातलं बियाणं. तर मला असं दिसतंय एकंदरीत की एक शेतकरी म्हणून माझा जो अनुभव आहे त्यामध्ये आपण जर 15 क्विंटलपर्यंत बाजरीचं उत्पन्न आपलं येत असेल निश्चितपणे 25 ते 27 क्विंटलपर्यंतची बाजरी 1 एकरामध्ये इथं मिळायला पाहिजे. पवार साहेब, ही जी आपण आत्ता जे केलेलं बी आहे तर आता ही बाजरी जी आहे आणि जे बी उपलब्ध आपण करून घेतलं तर त्याप्रमाणे मी आपल्याला हे विचारू इच्छितो की ह्यामधून येणारं जे बियाणं आहे जे उत्पादित होणारं बियाणं आहे तर शेतकऱ्यांच्या मार्फत आपण उपलब्ध करून द्याल का? आणि हे जे बियाणं आहे प्रामुख्याने मी माझ्या वाचनात जे आलेलं आहे तर ही जी बाजरी आहे ती उन्हाळ्यामध्ये तुर्कस्तानमध्ये केली जाते. आपल्याकडे ही जी बाजरी आहे तर उन्हाळी बाजरी म्हणून त्याचं उत्पन्न आपण निश्चितपणे चांगल्या प्रकारे घेऊ शकू असं मला वाटतं. तर आपण ह्याचं बियाणं शेतकऱ्यांना उपलब्ध करून देणार आहात का? नक्की नक्की. आणि हे जर बियाणं आपण उपलब्ध करून देईल तर शेतकऱ्यांच्या आपण आपल्या फलटण तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्याकडे प्रायोगिक तत्वावर आपल्याकडे हे बियाणं आपण जे आहे मुद्दाम होऊन आपण ते जे बियाणं आहे तो आपण तयार करा. त्याचं जे प्लॉट जे असतील हे बियाणं तयार झाल्यानंतर कृषी विभागाच्या माध्यमातून आज कृषी विभागाचे एक अधिकारी आपल्या इथं सचिन जाधव आलेले आहेत. सचिन जाधवांनी अत्यंत प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे ते आणि त्यांच्या माध्यमातून याचा प्रचार आणि प्रसार आपल्याकडे तर बियाणं आहेतच पण शेतकऱ्यांना शेवटी शेती ही त्यांच्या शेतामध्ये असणारी कोणतंही बियाधान्य असेल तर त्यात अधिक उत्पन्न आणि त्याची प्रत हे आपल्याला फार मेंटेन करावं लागतं. तर त्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांना ते उपलब्ध करून द्या. आणि मी आपल्याला या माध्यमातून अशी विनंती करणार आहे की हे जे बियाणं आहे हे जे आपण जे काही घेतलेलं बी आहे हे जे आपण जो घेतलेलं बाजरीचं क्रॉप आहे हे क्रॉप निश्चितपणे सगळ्यांना प्रेरणा देणारं असं असेल. आणि आपल्या माध्यमातून आपल्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून अनेक म्हणजे हे जे उपक्रम जे आहेत जसं आपण राबवत आहात मला अनेक वेळा आपण पण मार्गदर्शन केलेलं आहे. आपल्या मार्गदर्शनाचा बहुमोल उपयोग शेतकऱ्यांना व्हावा आणि आपल्या शेतामध्ये ज्या प्रकारचं बियाणं आपण करताय जे केलेलं आहे ते शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावं एवढीच या निमित्ताने आपल्याशी बोलतो. हे जे अशा पद्धतीचं नवीन प्रयोग आपण करावेत, प्रेरणा द्यावी, आमच्यासारख्यालाही प्रेरणा आणि सर्व शेतकऱ्यांना मिळावी एवढीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. धन्यवाद.